माघ पौर्णिमेला तुम्ही हे 2 महा उपाय करून अगदी कर्जमुक्ती असू द्या किंवा तुमच्या संपत्तीचे मार्ग असू द्यात, सगळे खुले होण्यास मदत होईल. तुम्हाला आर्थिक लाभ व्हायला सुरुवात होईल. त्याचबरोबर तुमची प्रगती अगदी झपाट्याने होईल. तुमचे ग्रह दोषसुद्धा जातील. तर या दिवशी आपल्याला काळ्या तिळांचं हवन करायचं आहे आणि जवसाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. तर ते हवन कसं करायचं आणि जवसाच्या तेलाचा दिवा आपल्याला कसा लावायचा तेच मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर 24 फेब्रुवारी रोजी माघ पौर्णिमा आहे. 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 3:33 माघ पौर्णिमा ही सुरू होणार आहे आणि 24 फेब्रुवारीला संध्याकाळी 5:59 पौर्णिमाची समाप्ती ही असणार आहे. तर उदय तिथीनुसार पौर्णिमा ही 24 फेब्रुवारी या दिवशी शनिवार आहे आणि या दिवशी आपण माघ पौर्णिमा साजरी करणार आहोत. असं म्हटलं जातं की स्वर्गलोकातून देव हे पृथ्वीवर येत असतात, म्हणून माघ पौर्णिमेला एवढे महत्त्व आहे. तर या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे हे अतिशय शुभ मानले जाते. पौष पौर्णिमा ते माघ पौर्णिमा या दरम्यान गंगा स्नान केले जात असते. त्यानंतर या दिवशी आपल्याला सत्यनारायणसुद्धा करायचे असते आणि आपल्याला कथासुद्धा सांगायची असते. त्याचबरोबर शिऱ्याचा प्रसाद हा करायचा असतो आणि घरातल्या मंडळींनी तो खायचा असतो. ज्यांना कोणाला सत्यनारायण करणं शक्य होत नसेल तर त्यांनी दुधापासून बनवलेला पदार्थ बनवायचा आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्ही खीर बनवली तर अतिशय उत्तम आहे. दर पौर्णिमेला खीर बनवल्याने आपल्या घरामध्ये शांतता राहते. त्याचबरोबर आपल्या प्रगतीचे मार्गसुद्धा खुले होत असतात. त्यानंतर 24 फेब्रुवारी सकाळी 5:11 ते 6:02 स्नान व दान करण्याचा शुभ मुहूर्त आहे. त्यानंतर ज्या महिला सत्यनारायणाची पूजा करतात तर त्यांनी सकाळी 8:18 ते सकाळी 9:43 सत्यनारायणाचा पूजेचा शुभ मुहूर्त आहे. आपण सत्यनारायण तसं प्रदोष काळात करत असतो, पण पौर्णिमा ही संध्याकाळी 6 वाजता संपणार आहे, म्हणून आपण सकाळीच पूजाही करणार आहोत. त्यानंतर दुपारी 12:12 ते 12:57 अभिजित मुहूर्त आहे. त्यानंतर म्हणजे देवी लक्ष्मीच्या पूजेची वेळ ही सकाळी 12:09 ते रात्री 12:59 आहे. या वेळेमध्ये तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी ज्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत त्या तुम्ही करू शकतात. तर ह्या माघ पौर्णिमेला अतिशय शुभ योग बनत आहे. तर मंगळ व शुक्राचा संयोग होत आहे, त्यामुळे चंद्र हा उच्च स्थानावर आहे. मंगळ, शुक्र आणि चंद्राचे शुभ फळ तुम्हाला या पौर्णिमेला मिळणार आहेत. त्याचबरोबर गजकेसरी योगसुद्धा या दिवशी बनत आहे. गजकेसरी योग म्हणजे तो आर्थिक लाभासाठी अतिशय सुंदर योग असा मानला जातो. त्यानंतर माघ पौर्णिमेला पितरांच्या नावाने तर्पण केले जात असते. भगवान श्री हरिविष्णू माघ पौर्णिमेला गंगेच्या पाण्यात वास करत असता असं म्हटलं जातं. त्यामुळे या दिवशी गंगा स्नानाला खूप महत्त्व आहे. काही गावांमध्ये माघ पौर्णिमेच्या दिवशी जत्रासुद्धा भरत असते आणि गंगा स्नान तर आवर्जून केले जात असतात. जर तुमच्याकडे नदी नसेल तर तुम्ही आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकावं आणि त्या पाण्याने आंघोळ करावी. तुम्ही म्हणायचं आता गंगाजल आम्ही आणायचं कुठून, तर जिथे देवाची सगळी सामुग्री मिळते तिथे गंगाजलसुद्धा अवेलेबल असतं. ते तुम्ही आणायचं आणि आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्ही आंघोळही करू शकतात. त्याचबरोबर ह्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची आहे आणि चंद्राची सुद्धा आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे. मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की लक्ष्मी पूजनाची वेळ ही सकाळी 12:09 ते रात्री 12:59 आहे. या वेळेमध्ये तुम्ही कधीही लक्ष्मीची पूजा करू शकता आणि संध्याकाळी तुम्ही चंद्राची पूजा करू शकतात. त्यानंतर ह्या व्रताने जीवनात येणाऱ्या सर्व समस्यांचा सुटकाही होत असते.
इतकं ह्या माघ पौर्णिमेचं महत्त्व आहे. त्याचबरोबर ह्या दिवशी स्नान, दान व जप करणे अतिशय शुभ मानले जाते. माघ पौर्णिमेला श्री विष्णूंच्या माधव स्वरूपाची विशेष पूजा ही केली जात असते. त्यानंतर ह्या दिवशी आपल्याला हवन करायचं आहे. तर हवन कसं करायचं आहे आपल्याला, तर गाईच्या तुपामध्ये आपल्याला थोडेसे पांढरे तीळ किंवा काळे तीळ टाकायचे आहे आणि त्याचं आपल्याला हवन करायचं आहे. हवन करताना आपल्याला श्री सूक्ताचं पठण करायचं आहे. भगवान विष्णूंबरोबर देवी लक्ष्मीचाही आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि आपल्या पैशासंबंधित ज्या काही समस्या असतात त्या दूर होण्यास मदत होत असते. हा भरपूर जणांना अनुभव आलेला आहे, म्हणून आपल्याला हा उपाय नक्कीच करायचा आहे. त्यानंतर रोगमुक्तीसाठी सुद्धा तुम्हाला तिळाचे हवन अतिशय फायदेशीर ठरू शकतात. तर तुपामध्ये काळे तीळ मिसळायचे आहे आणि त्या तिळाने अग्नीत 21 वेळा हवन करायचं आहे. तर भगवान श्री हरी विष्णूंच्या मंत्राचा तुम्हाला या वेळेला जप करायचा आहे. तर मंत्र कोणता म्हणायचा आहे, तर मंत्र असा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम विष्णवे नमः किंवा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. त्यानंतर म्हणजे श्रीमन्नारायण नारायण हरी हरी किंवा ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. यापैकी कुठलाही मंत्र तुम्ही अग्नीमध्ये जेव्हा तुम्ही हवन कराल तेव्हा यापैकी कुठलाही मंत्र तुम्ही म्हणू शकतात. असं केल्याने तुमच्यावर भगवान विष्णूंची कृपा ही नक्कीच राहील. भगवान विष्णूचे ध्यानसुद्धा आपल्याला ह्या दिवशी करायचे आहे. आपल्या घरामध्ये अखंड सुख समृद्धी नांदत असते. आपल्या घरामध्ये कटकटी वादविवाद होत नाही. तुम्ही म्हणाल आता हवन करायचं म्हणजे खूप खर्च होईल, ब्राह्मणाला बोलवायला लागेल, हे ते, तर असं काही करायचं नाही. तर आपल्याला हवन हे अगदी घरच्या घरी करायचं आहे, कुठलाही खर्च न करता करायचं आहे. तर काय करायचं आहे, आपल्याला एक हवन पात्र घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये हवनाची सामुग्री आपल्याला टाकायची आहे. तर तुम्ही म्हणाल तेही आमच्याकडं आम्ही आणू शकत नाही. तर काय करायचं, 5 झाडांच्या काड्या तोडून आणायच्या आणि त्या आपल्याला आपल्या हवन कुंडात टाकायच्या आहे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपलं कापूर असतो त्याने पेटवायचा आणि तिळाने आपल्याला हवन हे करायचं आहे. अतिशय साधं आणि सोप्या पद्धतीने करायचं आहे. कुठलाही खर्च न करता करायचा आहे. आणि जर तुमच्याकडे हवन सामुग्री जर अवेलेबल असेल तर तुम्ही ती हवन सामुग्री आपल्याला हवन कुंडामध्ये टाकायची आहे आणि त्याच्यावर आपल्याला काळ्या तिळांनी हवन करायचं आहे. असं केल्याने तुमचे जे काही ग्रह दोष असतील ते नक्कीच दूर होण्यास मदत होईल. अतिशय प्रभावशाली हा उपाय आहे. नक्की करून बघा, त्याचे तुम्हाला लाभ हे होणारच. कुठलाही उपाय करताना हा श्रद्धेने विश्वासाने करायचा असतो, तरच त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. तुमच्या नक्कीच सगळ्या समस्या दूर होण्यास मदत होईल. त्यानंतरचा उपाय म्हणजे जवसाच्या तेलाचा दिवा आपल्याला लावायचा आहे. तुम्ही म्हणाल जवसाचं तेल आता आणायचं कुठून, तर आपलं जे नॉर्मल घरामध्ये तेल असतं, तुम्ही ज्याचा रोज दिवा लावता तेच तेल तुम्ही दिव्यामध्ये टाकायचं आणि थोडेसे 2-3 जवस त्या तेलामध्ये टाकायचे. झाला तुमचा जवसाच्या तेलाचा दिवा तयार. हा दिवा आपल्याला माता लक्ष्मी समोर लावायचा आहे. त्याने तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहेत. हा दिवा माता लक्ष्मी समोर लावल्याने तुमचे संपत्तीचे सर्व मार्ग मोकळे होताना तुम्हाला दिसतील. तुम्हाला नवनवीन आयडियाज मिळतील, नवनवीन तुम्हाला काम करण्याच्या संधी मिळतील. त्याचबरोबर तुमचे जर कर्ज असेल तर त्याच्यापासून सुद्धा तुम्ही मुक्ती मिळवू शकता. तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी अखंड नांदू शकते. असा हा प्रभावशाली तिळाचंच तेल येतं सारखं, तर तिळाचं तेल नव्हे तर जवसाच्या तेलाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. त्याचबरोबर ह्या दिवशी शनिवार आहे, म्हणून पिंपळाच्या झाडाजवळ सुद्धा आपल्याला ह्या जवसाच्या तेलाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. पिंपळाच्या झाडाजवळ माता लक्ष्मी आणि विष्णू नारायण वास करत असता, म्हणून तिथे सुद्धा तुम्ही जवसाच्या तेलाचा दिवा हा नक्की लावा.
त्यानंतर तुम्हाला थोडेसे जवसाच्या बिया घ्यायच्या आहे आणि त्या लाल कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या घराच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहे. त्याने सुद्धा तुमची संपत्ती वाढते, त्याचबरोबर माता लक्ष्मीचा कायम वास राहतो. असा हा जवसांच्या बिया संपत्ती अट्रॅक्ट करण्याचं किंवा आकर्षित करण्याचं काम हे करत असता, म्हणून हे उपाय नक्की करून बघा. त्याचबरोबर माघ पौर्णिमा ही अतिशय शुभ मानली जाते. जर तुम्हाला काही नवीन उद्योग चालू करायचे असेल, नवीन व्यवसाय जर तुम्हाला ह्या दिवशी चालू करायचे असेल, ते तुम्ही नक्की चालू करू शकता. नक्कीच तुम्हाला झपाट्याने त्याच्यामध्ये प्रगती होताना दिसेल. त्यानंतर जर तुम्हाला नवीन घर घ्यायचे असेल तर नक्कीच तुम्ही नवीन घरही या दिवशी घेऊ शकता. यामुळे तुमचा चंद्र, शुक्र, मंगळ या ग्रहांचे शुभ आशीर्वाद मिळतील. असा हा सुंदर माघ पौर्णिमेचा दिवस आहे. त्यामुळे या दिवशी काळ्या तिळांचं हवन आणि जवसाच्या तेलाचा दिवा हे 2 गोष्टींचा उपाय आपल्याला नक्की या पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. नक्कीच त्याचा लाभ तुम्हाला होईल आणि काय लाभ होईल हे मला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगाल. तर आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.